हॅलो, नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज आहे मंगळवार. तर आज मंगळवारी मी काय काय करत असते पूजेमध्ये, तर ते बऱ्याच व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलं आहे. पण मंगळवारच्या दिवशी स्पेशली माझी ना मंगलकलशाची पूजा असते, तर तीच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि आज मला मंगलकलशाचा नारळ चेंज करायचा होता, म्हणून म्हटलं आज आपण व्हिडिओ बनवूया. तर बऱ्याच त्यांचे प्रश्न पण होते की मंगलकलशाचा नारळाला तडा गेलेला आहे, ताई आमचा नारळ खराब झालेला आहे, तो आम्हाला चेंज करायचा आहे, तर आम्ही कोणत्या दिवशी करू. तर तेच आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. तर तुमच्या मंगलकलशाचा नारळ तडा गेलेला असेल किंवा मग खराब झालेला असेल किंवा मग त्याला कोंब आलेला असेल, तर तुम्ही तो मंगळवारच्या दिवशी किंवा मग पौर्णिमेला किंवा मग शुक्रवारच्या दिवशी या दिवशी तुम्ही तो चेंज करू शकता. आणि चेंज केलेला नारळ आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये सोडायचा आहे. जर तुमच्या नारळाला ना कोंब आलेला असेल छान, तर तुम्ही त्याचं छानसं असं झाड लावू शकता. तर आपल्याला जर नारळ चेंज करायचा असेल किंवा मग तुम्हाला मंगलकलशाची स्थापना करायची असतील पहिल्यांदा, तर तुम्ही छानसं असं म्हणजे नारळ आणायचं, त्यात पाणी असलं पाहिजे छान, असं हलवून बघायचं. दुकानमध्ये तुम्ही जेव्हा गेलात ना, तर हलवून बघायचं नारळ कधीही घेताना, आणि पाण्याने भरलेलं नारळच आणायचं आहे, जेणेकरून त्याला कोंब येईन छान आणि ते जास्त दिवस टिकून राहील. तर पाण्याचं नारळ आणायचं. त्यानंतर घरी आल्यानंतर त्याला म्हणजे थोडंसं शेंड्या वगैरे असतात ना, त्या काढून घ्यायच्या. त्यानंतर मग नारळ हा थोडा पाण्यामध्ये ठेवायचा. मंगलकलशाची स्थापना करण्याआधी थोडा म्हणजे अर्धा तास किंवा मग 1 तास किंवा मग 10-15 मिनटं जरी तुम्ही ठेवला तरीही चालेल. थोडा पाण्यामध्ये मी म्हणजे बकेटमध्ये मी भिजवून ठेवला आहे नारळ, जेणेकरून तो नारळ म्हणजे आतून पण ओला राहील. नारळ छान भिजेपर्यंत मी म्हटलं पूजेची इथे तयारी करून घेते. त्यानंतर पूजेसाठी लागणारं फुलं, आज गजरा मला देवीला अर्पण करायचा होता. त्यानंतर आंब्याची पानं मी आणली, ती व्यवस्थित धुवून घेतली आणि देवी आईला म्हणजे देवघरातल्या ज्या देव्या आहेत त्यासाठी मी गजरा आणले, म्हणजे गजरे छोटे छोटे करून घेतले इथे. म्हणजे एक मोठा गजरा आणला, त्याचे तुकडे थोडे थोडे करून घेतले छोटे छोटे, आणि मी देवी आईला अर्पण करणार आहे. तर एक तांबा घेतला, त्यानंतर तो स्वच्छ आधी आपल्याला करून घ्यायचा आहे. हळद कुंकू मिक्स करून आपल्याला थोडं ओलं करून घ्यायचं. त्यानंतर मग तांब्यावरती आपल्याला एक स्वस्तिक काढायचं. त्यानंतर मग 5 बोटे आपल्याला ओढायचे आहे तांब्यावरती. त्यानंतर तांब्यामध्ये मी स्वच्छ पाणी टाकलं. त्यानंतर एक नाणं आणि सुपारी आपल्याला घालायची आहे तांब्यामध्ये. त्यानंतर हळदी कुंकू घालायचं आहे. एक फूल आपल्याला तांब्यामध्ये टाकायचं आहे. थोड्या अक्षदा घालायच्या आहे. त्यानंतर मग तुम्ही नागवेलीची पानं तांब्याला लावू शकता किंवा मग आंब्याची पानं लावू शकता. मी नेहमी आंब्याचीच पानं लावते, जेणेकरून ते म्हणजे सुकत नाही लवकर, म्हणूनच लावते. नागवेलीची पानं तिसऱ्या दिवशी सुकून जातात, त्यामुळे मी आंब्याचीच पानं वापरत असते. तर आपला नारळ आता व्यवस्थित ओला मी करून घेतला आहे. त्यानंतर एक्स्ट्रा जे पाणी आहे ते मी सोक करून घेतलं. त्यानंतर आता मंगलकलशाची स्थापना इथे करणार आहे. आणि आज देवी आईचा मळवट पण भरणार आहे. देवी आईला छान असा गजरा पण मी लावणार आहे. तर तुम्हाला आता पुढे दिसेलच मी काय काय करते ते. तर बऱ्याच ताईंनी म्हणजे सर्वच ताईंनी आपल्या आपल्या देवाऱ्यामध्ये मंगलकलशाची स्थापना ही केलेली असेल, कारण की तो आपल्या कुलदेवीचा कलश असतो. तिच्या नावाचा कलश आपल्या देवाऱ्यामध्ये पाहिजे. जर तुम्हाला तुमची कुलदेवी जर माहिती नसेल, तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल, तर हा उपाय तुम्ही करू शकता. तर तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला जर म्हणजे किती जणांना विचारून तुम्ही थकले असाल, तुम्हाला तुमची कुलदेवी माहितीच पडत नसेल, तर अशा प्रकारे तिच्या नावाचा एक कलश, मी आताच तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे की कलशासाठी आपल्याला काय काय करावं लागतं आणि कधी आपल्याला त्याची स्थापना करायची असते आणि त्याची काळजी पण आपल्याला कशा प्रकारे घ्यायची असते. तर मी संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. जर तुम्ही तुमच्या देवाऱ्यामध्ये जर स्थापना केलेली नसेल तुमच्या कुलदेवीची म्हणजे कलशाची, तर तुम्ही लवकरात लवकर करून घ्या. आणि ज्यांना ज्यांना कुलदेवी माहिती नसेल, तर तुम्ही तिच्या नावाचा कलश तुमच्या देवाऱ्यामध्ये स्थापन करा. लवकरात लवकर तुमची जी कुलदेवी आहे ती तुम्हाला माहिती पडेल आणि तिची कृपा पण तुमच्या घरावरती, कुटुंबावरती राहील. आणि असं म्हणतात की कुलदेवी शिवाय आपलं घर कधीही पूर्ण होत नाही आणि तिच्या शिवाय आपलं कोणतंही कार्य पण पूर्ण होत नाही. तिच्या आशीर्वादाने आपण कधीच म्हणजे आनंदी होऊ शकत नाही. म्हणून तिला आपल्याला आपल्या स्मरणात नेहमी ठेवायचं आहे आणि तिची रोज आपल्याला सेवा करायची आहे. तिच्याशिवाय आपलं घरातलं कोणतंही शुभ कार्य किंवा मग कोणतेही कार्य
कधीच होऊ शकत नाही असं म्हणतात. त्याच्यामुळे आपल्याला कुलदेवी आपली माहिती पाहिजे. आणि जर तुम्हाला माहिती नसेल तर मी आता तुम्हाला सांगितला उपाय ते तुम्ही करू शकता. तर देवयाई आता आपली तयार आहे. मी देवयाईला छान असं मंगळसूत्र घातलेलं आहे, त्यानंतर नथ घातलेली आहे, त्यानंतर मी देवयाईचं असं मळवट भरत आहे. तर मी विचार नव्हता केला की असं मी भरेल म्हणून, पण अचानकच मनात आलं की आपण असं करूया. म्हणजे हात चालत गेला. देवीची जी इच्छा असते ना तर ती तसं करून घेते. मी म्हटलं अशा प्रकारे आपण आज मळवट भरूया. आधी कुंकू लावलं, त्यानंतर मी अंगुठ्याने जसं हळदीचं पण मळवट भरत आहे देवयाईला. आणि फक्त देवाऱ्यामध्ये मंगल कलशाची स्थापना करून होत नाही, रोजच्या रोज त्या कलशाची पूजा झाली पाहिजे. रोजच्या रोज देवयाईची आरती पण झाली पाहिजे. धूप दीप लावून साधी सोपी आपण पूजा करू शकतो. सकाळ संध्याकाळ धूप दीप लावायचा आहे, त्यानंतर दर्शन घ्यायचं आहे आणि देवीला प्रार्थना करायची आहे. त्यानंतर मग आठवड्यातून एकदा किंवा मग तुम्ही रोजच्या रोज मंगल कलशाचं पाणी चेंज करू शकता. नारळ थोडा आपल्याला ओला करून घ्यायचा आहे रोजच्या रोज. तुम्हाला जर रोज रोज जमलं तर ठीक आहे, किंवा मग तुम्ही आठवड्यातून एकदा जरी नारळ पाण्यात डुबवून ठेवला तरी तो आठवडाभर व्यवस्थित राहतो. तर एवढी आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्यानंतर मग मंगल कलशाचं पाणी कधीही आटून द्यायचं नाही. 8 दिवसातून एकदा जरी तुम्ही चेंज केलं ना तरी ते आटत नाही, आणि ते खूप दिवस जर ठेवलं तर ते आटून जातं आणि ते चांगलं नसतात असं म्हणतात. तर त्याच्यामुळेच हे तुम्हाला मी शेअर केलेलं आहे. मंगल कलशाचं पाणी जर कमी कमी होत गेलं तर आपल्या घरावरती संकट येतात असं म्हणतात. म्हणून मंगल कलशाचं पाणी कधीही कमी होऊ द्यायचं नाही. आणि मंगल कलशाचं जेव्हा आपण पाणी चेंज करतो ना तर आपल्याला पाणी तांब्याच्या तोंडापर्यंत घालायचं आहे, जेणेकरून आपला नारळ हा डुबून राहील पाण्यामध्ये आणि तो रोज नारळ आपला ओला राहिला पाहिजे. तर एवढं पाणी आपल्याला घालायचं आहे, जेणेकरून नारळ आपला व्यवस्थित राहील आणि खराब होणार नाही. तर एवढी काळजी आपल्याला घ्यायची आहे. तर यामध्ये तुम्हाला काही समजलं नसेल ना तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. यामध्ये काही समजलं नाही किंवा मग अजून काही तुमचे प्रश्न असतील किंवा मग काही अडचणी असतील तर तुम्ही विचारू शकता. तर आता आईला सजवून झालेलं आहे. तर मी आता देवाऱ्यामध्ये आईला ठेवून देते. आणि तुम्ही बघू शकता किती तिचं रूप खुलून निघलं आहे. मंगळवारी आणि शुक्रवारी तिचं रूप म्हणजे बघण्यासारखंच असतं. आणि आपण जसं तिला सजवतो ना तर म्हणजे तिला जे आवडतं ना तर ती आपल्याकडून ते करून घेते. आणि तिचीच इच्छा असते की मंगळवारच्या दिवशी, शुक्रवारच्या दिवशी आपल्या भक्तांनी किंवा मग आपल्या बाळाने आपल्याला छानपैकी असं सजवलं पाहिजे. ते तिच्याच मनात ते असतं, तर ती आपल्या दिमागमध्ये किंवा मग आपल्या मनामध्ये ती टाकून देते आणि तशा प्रकारे ती सेवा करून घेते. तर आता आई आपली तयार झालेली आहे. तर आईला मी आता देवाऱ्यामध्ये ठेवते आणि मग तुम्हाला नंतर देवारा कसा दिसतो ना मंगल कलश ठेवल्यानंतर तर ते मी तुम्हाला दाखवते. आणि मला इथे एक सांगायचं आहे की बरेच ताई मला विचारतात की ताई नारळ आता खराब झाला आहे तर तो कधी चेंज करावा. तर नारळ खराब झाला ना तर म्हणजे कोंब जर नाही आला ना तुमच्या नारळाला किंवा मग कोंब आला आणि तुम्हाला तो चेंज करायचा आहे तर मंगळवारच्या दिवशी, शुक्रवारच्या दिवशी किंवा मग पौर्णिमेला तुम्ही तो चेंज करू शकता. आणि मग जो आपण नारळ म्हणजे जो पहिला नारळ होता ना तर तो आपल्याला पाण्यामध्ये सोडायचा किंवा मग त्याला जर छान कोंब आला असेल ना तर तुम्ही तुमच्या गार्डनमध्ये छानसं असं त्याचं झाड लावू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला ते नारळ म्हणजे त्याचं विसर्जन करायचं आहे. तर चला मी आता आईची एकदा देवाऱ्यामध्ये पूजा करून घेते. तर देवाची स्थापना मी केली देवाऱ्यामध्ये. त्यानंतर मग आज मंगळवार होता ना तर मंगळवारी मी पूर्ण देव्यांना म्हणजे देवाऱ्यामध्ये ज्या ज्या काही देव्या आहेत मी ठेवलेल्या म्हणजे 4-5च आहेत त्यांना मी मंगळवारच्या दिवशी गजरे आणत असते. तर गजरे मी आधीच आणून ठेवलेले होते फ्रीजमध्ये. तर व्यवस्थित राहतात ते एकदम म्हणजे पेपरमध्ये न्यूजपेपरमध्ये छान असं रॅप करायचं. त्यानंतर मग कॅरीबॅगमध्ये ठेवलं ना तरी तो गजरा व्यवस्थित टिकतो 8 दिवस. तर पूर्ण पूजा आता झालेली आहे. लास्टमध्ये आता मी देवी आईला गजरे अर्पण करत आहे. गजरे आणले होते मी तर छोटे छोटे त्याचे तुकडे करून घेतले. जी साईज आहे देवांची त्याच्यानुसार तुकडे करून घेतले गजऱ्याचे. त्यानंतर देवी आईला गजरे अर्पण करून घेते. मंगळवारी किंवा मग शुक्रवारच्या दिवशी कोणताही दिवस मला गजरे भेटेल ना छान तर मी देवी आईला अर्पण करत असते. तर बाकीचे पण देव राहिले होते फुलं अर्पण करायचे तर त्यांना पण फुलं अर्पण करून घेते.
तर आताच देवांची पूजा वगैरे मी करून घेतली. आज नारळ चेंज केला. खूप दिवसांनी म्हणजे मला करायचाच होता, कारण की त्याला कोंब वगैरे काही आला नव्हता. खूप दिवसांनी जर म्हणजे तुमच्या नारळाला कोंब जर आला नाही तर तुम्ही तो चेंज करायचा, कारण की तो आतून खराब झालेला आहे असं समजायचा. आणि नारळ जेव्हा व्यवस्थित असतो म्हणजे चांगला ओला राहतो तरच त्याला कोंब येतो. आणि खूप दिवस जर तुमच्या नारळाला कोंब येत नसेल तर तुम्ही समजून जा की नारळ आतून खराब झालेला आहे. तर माझ्या नारळाला कोंब वगैरे काही येत नव्हता, तर मी चेंज केला, कारण की तो ओला पण एवढा राहत नव्हता. तर आता या नारळाची थोडी काळजी मी घेईन. जास्तीत जास्त आपल्याला ओला कसा राहता येईल, रोजच्या रोज त्यातलं पाणी तुम्ही चेंज करू शकता, किंवा मग आठवड्याला, किंवा मग मंगळवार शुक्रवार या 2 दिवस जरी नारळ आपण ओला करून ठेवला ना तर एक आठवडा व्यवस्थित तो राहतो. आणि व्यवस्थित जर राहिला तरच त्याला कोंब येतो. तर एवढं समजून जायचं. कोंब जर आला नाही ना तर तो नारळ चेंज करायचा, आतून तो खराब झालेला असेल. तर मला असं वाटलं की आतून नारळ खराब झाला म्हणून मी तो चेंज करून टाकला. आणि आपल्याला म्हणजे आधीचा जो नारळ होता ना तर तो वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा. जर तुमच्या नारळाला कोंब आला असेल तर तुम्ही झाड लावू शकता, किंवा मग तुमच्या इथे जर व्यवस्थित जागा नसेल तर तुम्ही शेजारी जर गार्डन असेल म्हणजे शेजारी पाजारी तुम्ही त्यांना पण देऊ शकता झाड लावायला छान. असं नाही की आपण स्वतःच ते झाड लावायचं आहे. आता पूजा झाली आहे आणि खूप प्रसन्न वाटलं आईला बघून. आई खूप सुंदर दिसत होती. आणि जेव्हा आपण तिला मळवट भरतो, गजरा लावतो, तिला मंगळसूत्र घालतो, त्यानंतर नथ घालतो, तर तिचं रूप बघण्यासारखं असतं. आणि मंगळवारच्या दिवशी तिला असं तयार आपल्याला करायला पाहिजे. तिला खूप आवडतं तयार व्हायला, आणि त्याला शृंगाराचं साहित्य खूप आवडत असतं. तर म्हणूनच मग तिची आपण अशी तयारी करून दिली ना तर तिला खूप आवडतं. आणि तीच आपल्याकडून ते करून घेते. आपण म्हणजे कोण हे करणारं, तिला जे हवं असतं ते आपल्याकडून, आपल्या भक्ताकडून, आपल्या बाळाकडून सर्व तिच्या इच्छा ज्या असतात ती पूर्ण करून घेते. तर आता घरची पूजा झाली. त्यानंतर आता मला शॉपमध्ये जायचं, म्हणजे आमचं शॉप आहे कुरिअरचं, तिथे पण मी देवी आईचा कलश स्थापन केलेला आहे. तिथली पण आता पूजा मी करून घेत असते. मंगळवारी किंवा मग शुक्रवारी केव्हाही मला या 2 दिवसात केव्हाही मला टाईम मिळाला ना तर मी छान गजरा पण तिथे देवी आईला वाहत असते. त्यानंतर तिथला पण नारळ आता मला चेंज करायचा आहे. तिथला पण नारळ खराब झाला आहे, तर मी घरचा आणि तिथला नारळ चेंज करते आणि तिथली पण पूजा करून घेते. तर तुम्हाला आजचा छोटासा व्हिडिओ देवी आईचा म्हणजे मंगल कलशाचा स्थापना कशी करायची ते मी तुम्हाला सांगितलं आहे. नारळ चेंज कधी करायचा, त्या नारळाचं आपल्याला काय करायचं आहे ते मी व्यवस्थित तुम्हाला सांगितलं आहे. तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.